अशाच एका उज्ज्वल प्रभाते काळोखाच्या होतील ज्योती. मरणाची ना भीती मलाही, जगण्याशी ना वैर माझे. वार केले होते जयानी, सारेच होते यार माझे. घाव सारे झेलताना वेदना हळुवार होते. संकटाची कशास भीती, भविष्य माझे माझ्याच हाती. अशाच एका उज्ज्वल प्रभाती. इट्स ग्रेट यार, खरंच म्हणजे तू आणि तुझ्या घरचे खरंच ग्रेट आहात. अरे सहनशीलतेला सुद्धा एक मर्यादा असते ना. खरंच सांगतो, तुमच्या जागी जर दुसरं एखादं कुटुंब असतं ना, तर एवढ्या संकटांना तोंडच देऊ शकलं नसतं. बँकेमध्ये पदावरती होतो ना, असंख्य लोकांना मदत केली मी. असंख्य लोकांचे संसार, त्यांची घरं उभं राहण्यासाठी नकळतपणे माझा हातभार लागलाय. आणि आज माझं घर उद्ध्वस्त होत असताना माझ्या पाठीमागे मात्र कोणीही नाही. का त्यांची दुसरीकडे राहण्याची सोय झालीये? शक्य आहे. शक्य आहे काय? शक्य आहे. माझ्या मते त्यांना तर दुसरं कोणीही मदत करू शकत नाही. तू माझ्या आयुष्यामध्ये आलीस आणि त्या क्षणापासून माझ्या आयुष्यामध्ये संकटांची एक मालिका सुरू झाली. म्हणजे लक्षात आलेलं आहे. बघ ना म्हणजे तू आल्यानंतर मला बँकेने VRS दिली. कंपल्सरी घरी बसवलं. पोलीसचं अपहरण, घरामध्ये पैशांची चोरी, नंतर पोलिसांचा सजा मिळाला आणि आता बेघर झालो मी. बेघर झालो, चप्पल नाही, आसरा शोधत फिरतोय. तुला काय झालं रडायला? तुला आता रडायला काय झालं? तुमच्या प्रत्येक संकटाच्या वेळेला मी एक तुमची चांगली मैत्रीण म्हणून तुमच्या पाठीशी उभी राहिले, तर तुम्ही असे आरोप करता माझ्यावर? अहो, माझ्या चांगुलपणाचं हे फळ देणार आहात का तुम्ही मला? हे बघ देवकी, नाही, बरं झालं आज तुम्ही हे सगळं बोललात ते. यापुढे तुम्हाला मदत करताना हजारदा विचार करीन मी. नाही, यापुढे मी तुम्हाला मदतच नाही करणार. नको करूस, हेच सांगणार आहे मी तुला. या वेळेला मला तू मदत करू नकोस. बस झालं तुझे. कदाचित तू मला मदत केली नाहीस ना, तर माझी येणारी संकट थांबतील. ही संकटांची शृंखला ना ही खंडित होईल तुझ्या मदत न करण्याने. तेव्हा कृपया मला मदत करू नकोस. आता नाही, केव्हाच नाही. येतो मी. आनंद, मम्मा, मम्मा कुठे आहेस? आले. मम्मा लवकर खाली ये. आले ग बाई आले. थांब जरा, किती ओरडतीयस? काय झालं? काय झालंय? काय झालं असेल ओळख? कसला आनंद झाला एवढा? मम्मा, आपली राहण्याची सोय झालीये. कुठे? बोरिवलीला. मित्राचंच घर आहे, म्हणजे भाडं आपल्याला जमेल ना तसं द्यायचंय.
आनंदाची बातमी. खरंच आनंदाची बातमी आहे. किती दिवसांनी अशी बातमी ऐकली बघ. तेव्हा तूच वाचवलंस रे आम्हाला, जागा दिलीस. झालं थोडंसं टेन्शन कमी झालं. खूप टेन्शन उतरलं. यांना पण सांगूया, हो बरं वाटेल त्यांना. लगेच सांगूया. आहेत कुठे पप्पा? आहेत, बाहेर गेलेत जरा. बर आले ना की बोलते त्यांच्याशी. मम्मा आता हस ना, आता तरी हस ना. मी घेते. हो घे. हॅलो. अशाच एका उज्ज्वल प्रभाती बोलते. हां मग काय? अरे बापरे. नाही येत. हो ठीक आहे. हो नाही मी सांगेन. हो. काय गं कुणाचा फोन होता? काय झालं? मम्मा बोल ना काहीतरी. काय झालं? त्या देवकी राणी आहेत ना, काय झालं आता त्यांना? तिच्याकडे हे गेले होते म्हणे. कशाला आता? तिथं जाऊन तिला वाटेल तसं बोलले आणि तिथून हे निघून गेल्यानंतर तिची तब्येत भयंकर बिघडली म्हणे. तिला अटॅक आला. ती जमिनीवरच कोसळली म्हणे. आपण काय करायचं आता मग? अरे देवा, काय बोलली असतील तिला हे, की ज्यामुळे तिला अटॅक आला. आणि तिला जर काही झालं तर हे अडकतील. नाही मला जाऊन बघायलाच हवं. नक्की काय झालं ते. काय झालं? मी जाऊन बघून येते. कशाला? कशाला काय? अगं त्या बाईची तब्येत बिघडली आहे यांच्यामुळे. मग तू कशाला जातेस? आणि तिचे नातेवाईक वगैरे असतील ना कोणीतरी, ते बघते तिच्याकडे. अगं असं कसं म्हणतेस? उद्या तिच्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर यांच्यावर येईल सगळं. मम्मा तू उगाच टेन्शन घेतेस. असं काहीही होणार नाहीये. हे बघ, नाही, मला जाऊन यायलाच हवं. मम्मा हॅलो पेंडसे काका, मी मेघना बोलतेय. हो काका, पप्पा आलेत का तिथे? बरं. नाही ठीक आहे. नाही काही हरकत नाही. या बाय बाय. पप्पा आता झाला? तुम्हाला काय मी घर कायमचं सोडून गेलोय असं वाटतं काय का? नाही हो, मग कशासाठी चौकशा करता तुम्ही फोन करून? चुकले. तुम्ही घराच्या शोधात गेला होतात ना, मी तेच सांगायला तुम्हाला शोधत होते की आपली राहण्याची व्यवस्था झाली आहे. काय म्हणजे आपली सोय झाली आहे? हो. कुठे? कशी? म्हणजे मला सांग ना, कोण आहे बाई तो देव माणूस एवढा अशा प्रसंगामध्ये उभा राहतोय आपल्या पाठीमागे? कोण आहे तो? माझा मित्र विश्वास. विश्वास सुरेश पाटलांचा मुलगा? हा तोच. नाही, नको. का? नाही, अशा लोकांची मदत नको आपल्याला. काय झालं पप्पा? नाही, राजकारणी माणसं आहेत ती. काय ना, राजकारणी माणसांची दुश्मनी नको, तशी मैत्री नको. मग आपण कुठे जाणार आहोत पप्पा आता? तोच तर प्रश्न आहे. म्हणजे मूळ प्रश्न आहे तसाच उभा. पप्पा अहो त्याचा जो फ्लॅट आहे ना तो रिकामाच आहे. आपल्याला भाडं पण असं वेळच्या वेळी द्यायची नाहीये काही अट. नको, सांगितलं नाही का, राजकारणी माणसांशी आपला संबंध नको. सिंधू कुठे आहे? सिंधू!
ती नाहीये घरात. कुठे गेली? तुम्ही कुठे गेला होतात आत्ता? हेच घर शोधत फिरतोय. देवकी राणेला भेटायला गेला होतात. तिथे जाऊन भांडलात त्यांच्याशी? तुला कसं कळलंय सगळं? भांडलो बिडलो नाहीये मी. डोकं फिरलं होतं माझं जरा. मी वाटेल तसं बोललो तिला. अगदी वाटेल ते बोललोय आज तिला. काय झालं काय? पण ही सिंधू कुठे आहे? तुम्ही तिथून गेल्यानंतर त्यांना काहीतरी अटॅक वगैरे आला म्हणे, त्यांची तब्येत बिघडली म्हणून आई गेली तिकडेच. देवकीला अटॅक आला? हो. Oh my God. Attack. आणि सिंधू तिथे गेली? मी तिला माझ्या परीने अडवायचा प्रयत्न केला पण तिने ऐकलं नाही माझं. गेली. मलाही जायला पाहिजे, बघायला पाहिजे देवकीला काय झालंय ते. मी पटकन जाऊन येतो. थांबा, मी येते तुमच्या बरोबर. ए राजा, तू देवकीकडे? हो, बघते ना काय तब्येत बिघडली ते. ठीक आहे, चल. सिंधू देवकीकडे. चला. चल. सिंधू, देवकी कुठे आहे? हॉस्पिटलमध्ये आहेत त्या. कुठल्या? कुठल्या मला नाही कळलं. म्हणजे मी त्यांच्या नोकराला विचारलं पण तो काही सांगायलाच तयार नाही. मी आले तेव्हा तो एकटाच होता घरात. आता फोनवर बोलत बसल्यावरती. पण एवढं हॉस्पिटलमध्ये नेण्यासारखं झालं होतं काय? मला खरंच काही कळलेलं नाही नीटसं. मी काय सांगणार तुला काय झालंय त्यांना. तब्येत बिघडली आहे एवढं मात्र कळलंय. ठीक आहे, मी जरा बघतो. हां, तू इथेच बस. कुठे बघताय तुम्ही? मी आलो, बघतो ती काय कुठे बघायला पाहिजे ना. बस तू जरा राग इकडे. पप्पा, मी जाते पप्पांबरोबर. तू थांब ना इथे, माझ्या बरोबर थांब. मला एकही क्षण या घरात थांबायची इच्छा नाहीये. मेघना, अशाच एका उज्ज्वल प्रभाते माया, हे पुढे बाईसाहेब बाईसाहेब मागे गार्डन मध्ये बसले. जरा रागवल्यासारखे वाटतं. रागवले? हो. ठीक आहे, मी बोलवले म्हणून सांग. बर. काय झालंय रागवायला? सकाळी तर काय माझं नाही. सकाळी अर्थात मी भेटलोच नाही तिला. बायकांचा काही भरोसा नाही म्हणा. या, काय झालंय? काही नाही. अरे मग बोलत का नाही? काय बोलू? कमाल आहे. अरे मुख्यमंत्र्यांनी विधान परिषदेवर घेण्याचं आश्वासन दिलंय. आता या आनंदामध्ये खरं तर उड्या मारल्या पाहिजेत. आणि तुम्ही गप्प. गोष्टच तशी घडलीये. तेच तर काय घडलंय विचारतो ना मी. माझ्या मुलीचं लग्न ठरलंय. अरे ही आनंदाची गोष्ट आहे. आहे खरी आनंदाची गोष्ट, पण मी आनंद साजरा करावा अशी नाहीये ती. हे बघा, माझ्याशी बोलताना स्वच्छ आणि स्पष्ट बोलायचं असं 1000 वेळा सांगितलंय सरकार. यातलं गुंतागुंतीचं बोलणं मला आवडत नाही. आनंदाची गोष्ट आहे काय म्हणताय, नाही काय म्हणताय? माझ्या मुलीसाठी मुलगा बघतायत, मला काही न कळवता तिचं लग्न ठरवतायत. ही गोष्ट माझ्यासाठी आनंदाची असेल का? असा तिढा आहे काय? नाही, पण मला एक सांगा, हे सगळं ठरवताना तुमच्या मुलीचं मत तर विचारात घेतलं असेल का नाही? अहो, तिच्या आनंदामध्येच तुमचा आनंद आहे, नाही?
असं कसं म्हणताय तुम्ही? मी तिची आई नाहीये का? मला या बाबतीत काहीतरी विचारायला नको? माझं काही मत घ्यायला नको? बायकांचा हाच प्रॉब्लेम आहे, त्या घर विसरत नाही, आणि जोपर्यंत त्या घर विसरत नाही तोपर्यंत त्या राजकारणात पुढे जाऊ शकत नाहीत, नेता होऊ शकत नाही. हॅलो, हां बोला. नाही नाही, मी क्षीरसागर, मी त्यांच्या क्लिनिकमध्ये काम करतो. आता तसं बरं आहे, पण त्यांनी कसलं तरी भयंकर टेन्शन घेतलेलं आहे. डॉक्टरांनी फार काळजी घ्यावी लागेल असं सांगितलं आहे. आता बघूया. ओके, थँक्यू. मला ना इथं थांबणं अशक्य झालंय. तुम्ही मला सांगा त्या कुठल्या हॉस्पिटलमध्ये आहेत, मी तिथे जाऊन भेटते त्यांना. कृपया मला तुम्ही सांगा. रिलॅक्स मॅडम, रिलॅक्स. तुम्ही थोडा धीर धरा. त्यांना घेऊन आता इकडेच येत आहेत मॅडम. अहो, धीर कसला धरा, किती देवकी. हिला झोपेचं इंजेक्शन दिलंय. हो का? काही नको, तुम्ही लवकर घर खाली करा बघू. पण तुम्ही इथे कसे? ही माझी दूरची बहीण आहे. मी तिची चौकशी करण्यासाठी फोन केला तेव्हा समजलं की तिची तब्येत भयंकर बिघडली होती. म्हणून मी तिला पटकन हॉस्पिटलमध्ये नेलं, नाहीतर कदाचित. पण तुम्ही कसं काय ओळखताय ना? डॉक्टर देवकी माझ्या मिस्टरांची मैत्रीण आहे. ठीक आहे, डॉक्टरने काही औषधं सांगितली आहेत, ती मी घेऊन येतो. तोपर्यंत थांबा तुम्ही ते. हो, थांबते. ज्या माणसानं आमचं घर घेतलं तो माणूस देवकीचा दूरचा भाऊ आहे असं सांगतो. काय कळतच नाही काय चाललंय. नाही, पण काही झालं तरी याच बाईनं आपल्याला मदत केली आहे हे विसरून चालणार नाही. आपणही तिला मदत केलीच पाहिजे. सर, प्रकल्पाविषयीच विचार करत होतो.
काय होणार सर? होणार, कळलं? नक्की होणार. सॉफ्टवेअर पार्क उभं राहणार. मी कॉफी करून आणते तुमच्यासाठी. तुम्ही बसा बोलत. नाही काय मॅडम, इकडे यायचं म्हणलं ना की सतत डोक्यामध्ये विचार असतो. अहो रस्त्याने येताना कोणी ओळखीचं भेटलं तर. तुमचे आभार कसे मानू हेच मला कळत नाहीये. अशाच एका उज्ज्वल प्रभाते काळोखाच्या होतील ज्योती. मरणाची ना भीती मलाही, जगण्याशी ना वैर.